तुम्हाला हा फॉर्मेशन बनताना इथे पाहायला मिळतंय. आता विचार करा तुम्ही, इथून जर तुम्ही कन्सिडर केलं, 110 सांगितलं असेल, मला आठवतं 110 असेल, मे बी त्या दिवशी तो 105 ला होता. त्या दिवशी ज्या दिवशी मीटिंग घेतली ना त्या दिवशी 105 हो, होता. 105 ला आणि होता. हे सांगितलं होतं की जर तुम्हाला बाय करायचंय तर आता करू नका, 4-5 पॉईंट वाचवण्याच्या नादामध्ये एकतर तो परत खाली येऊ शकतो 80 पर्यंत, इथपर्यंत सपोर्ट घ्यायला. या ज्या कॅन्डल आहेत एकतर 80 पर्यंत आल्यानंतर ऍड करा, म्हणजे तिथे घ्या, किंवा मग 110च्या वरती बाय करा. आता हा आहे 110. आता पहिला रेजिस्टन्स तुम्ही कुठे फेस करणार आहात, इथे, म्हणजे ती लेवल आहे 140, 145, 148च्या आसपास. आता जर तुम्ही विचार केला तर राऊंडिंग बॉटमचा लो येतोय 20च्या आसपास, आणि ब्रेकआउट आलाय तुम्हाला 110 ला. जर याचा विचार केला तर काय झालं, 110 ला तुम्हाला ब्रेकआउट आला 20, म्हणजे इथून तुम्हाला किती पॉईंट मिळणार आहेत, 90. किती पॉईंट मिळणार आहेत, जवळजवळ 90 पॉईंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 90 पॉईंट म्हणजे जवळ 200चं टार्गेट तुमचं इथून निघत आहे. किती, 200. आता याच्या पुढची सरप्राइझिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. आपण ज्यावेळेस असं अनालिसिस करतो ना, त्यावेळेस आपल्याला काय काय ऍडिशन करता येऊ शकतात हे आपल्याला अगोदरच माहिती असलं पाहिजे, किंवा त्या तयारीनेच आपण ट्रेड केलं पाहिजे. आता विचार करा तुम्ही, जर एनबीसीसी या पद्धतीने काम केलं, काय झालं, एनबीसीसीने या पद्धतीने काम केलं, एनबीसीसी पोहोचला 150 वर. आता काय होऊ शकतं, 150 ला जर एनबीसीसी पोहोचला तर काय होणार आहे, पुढे काय चित्र दिसतंय तुम्हाला. चार्ट डबल टॉप. पॅटर्न तुम्हाला वाचून सुद्धा समजणार आहे. मी याच्यासाठी जास्त वेळ का घालवतो, माझ्याकडे स्लाइड आहेत, ज्या स्लाइड दाखवून मी तुम्हाला पॉईंट वाईज वाचून दाखवू शकतो. पण ऍक्च्युअल चार्ट वरती तुम्हाला काय काय पॉसिबिलिटीज तयार करता येऊ शकतात, त्यासाठी मी चार्ट वरती सांगतोय, किंवा व्हाईट बोर्ड वरती ड्रॉ करून दाखवतो. आता सांगा मला, इथे गेल्याच्या नंतर तुमच्या पुढे काय चित्र तयार होणार आहे. वर जो रेजिस्टन्स आहे त्याला परत म्हणजे तिथून परत मागे येऊ शकतो. डाऊन ट्रेड होऊ शकतो. हा, डाऊन ट्रेंड होतो. अजून डबल टॉप. डबल टॉप. अजून आवाज येत नाहीये का, हॅलो, हा जुना मेसेज, ठीक आहे. ही गोष्ट आहे ना आपण डेव्हलप करण्याची असते. हा ओएफएस पाहूया सचिन सर आपण. ही गोष्ट आहे ना तुम्ही डेव्हलप करण्याची आवश्यकता असते. या गोष्टी अगदी बारकाईने पाहिजे असतात. मी तुम्हाला काही स्टॉकची नावं सांगतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला रिपीट होताना पाहायला मिळणार आहे. एचएससीएल, एचबीएल पॉवर, अजून अदानी पॉवर, टाटा पॉवर, अजून मजगाव डॉक, कोचिन शिपयार्ड, नेस्ले. नेस्ले आता स्प्लिट झाला त्याच्यामुळे चार्ट तेवढा क्लिअर तुम्हाला कळणार नाही, पण तो एक आहे. अजून खूप सारे मी तुम्हाला वेळोवेळी जसं होईल ना तशी त्यांची नावं सांगितलं जाईल. आयआरएफसी, आरव्हीएनएल. तर याच्यामध्ये काय होतं माहितीये का, इथे तुम्हाला इन्व्हेस्टरचं माइंडसेट डेव्हलप करणं गरजेचं असतं. ते कशा पद्धतीने ते सांगतो. जसा 150 ला जाणार आहे ना, बऱ्याच लोकांना असं वाटणार की आता बस झालं, बुक करतो मी. पण तुमच्या हे लक्षात येत नाही, हा त्याचा एटीएच आहे, आणि याच्यापेक्षा सुवर्ण संधी असू शकत नाही की एटीएच ब्रेकआउट होईल. काय होऊ शकतं, याच्यापेक्षा सुवर्ण संधी असू शकत नाही, एटीएच ब्रेकआउट येईल. आणि एटीएच जर ब्रेकआउट आला, लक्षात घ्या, एटीएच जर ब्रेकआउट आला तर काय होऊ शकतं, या राऊंडिंग बॉटमचा तुम्हाला ब्रेकआउट पाहायला मिळेल. आणि या राऊंडिंग बॉटमचा जर तुम्ही ब्रेकआउट पाहताय तर 20 ते 150 म्हणजे 150च्या वरती 130 पॉईंटचं टार्गेट तुमचं येणार आहे. कारण का हा नवीन राऊंडिंग बॉटमचा ब्रेकआउट तुम्हाला पाहायला मिळाला आहे. 130 म्हणजे इथून तुमचं टार्गेट जाते 280. एनबीसीसीचं किती जाते, 280. आणि हा पॅटर्न सुरू कधी झालाय, 2018 मध्ये. अरे 2018 मध्ये कम्प्लीट कधी होईल, समजा पुढच्या 4 महिन्यात गेला, 6 महिन्यात गेला, म्हणजे 6 वर्षाचा ब्रेकआउट असेल. 6 वर्षाचा ब्रेकआउट येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. 6 वर्षानंतर जर तुम्हाला ब्रेकआउट पाहायला मिळतोय तर पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये तुम्ही एनबीसीसी मध्ये 280 हा पॉईंट पाहणार आहात, हे लक्षात घ्यायचंय. आणि वर्स्ट केस मध्ये काय होऊ शकतं, मार्केट इथून खाली येईल आणि कुठपर्यंत येईल, इथपर्यंत येईल, आणि पुन्हा हे बनवेल. हे बनल्याच्या नंतर काय झालं, हा पॅटर्न कोणता बनला होता तुमच्यासाठी, कप अँड हँडल पॅटर्न बनला. टार्गेट सेम आहे तुमच्यासाठी. म्हणजे जर तुम्ही इथे कुठेही एंट्री केलेली असेल, अगदीच तुम्हाला काय करायचं नाही, इथे काय करा, 50% क्वांटिटी बुक करा. तुमचं कॅपिटल तर तुमच्या जवळ आहे. आपण 50 ला बाय केलेला आहे, हा मी 50 ला बाय केलेला आहे, आणि एनबीसीसी या दिवाळीच्या अगोदर 64 रुपयांना बाईंग दिलेलं आहे, बरोबर. तर तुम्ही जर 150 ला बाय बुक करताय, याचा अर्थ तुम्ही तुमचं कॅपिटल तुमच्या जवळ आहे. काय झालं, तुम्ही तुमचं कॅपिटल काढून घेतलंय 50% क्वांटिटी. आणि जर ब्रेकआउट आला, याच्यावरती विकली कॅन्डल क्लोज आली, जेवढं बुक केलं तेवढं परत ऍड करा, तुमचं टार्गेट वाढत चालणार आहे. ते पैसे तुमच्या जवळ राहतात. नॉर्मली काय होतं माहितीये का, या माइंडसेटने, म्हणजे तुमचा माइंडसेट
काय असू शकतो? सगळ्यांनी हा विचार केला की इथं रेजिस्टन्स येणार आहे. काय येणार आहे? इथे रेजिस्टन्स येणार आहे. हा माइंडसेट ट्रेडर साठी बरोबर आहे की हा इथे रेजिस्टन्स येणार आहे, मी इथून बाहेर पडलं पाहिजे. आणि मग तुम्ही पुढचे 5 वर्ष 4 वर्ष स्वतःला तो गिल्ट देत राहता. यार माझ्याकडे एनबीसीसी होता. मी अजूनही कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलं असेल की यार माझ्याकडे टाटा मोटर्स 150ला 80ला बाईंग होतं, मी विकलं 178. त्यावेळेस मला ही गोष्ट लक्षात आली. कितीतरी वेळा सांगितलं असतं. आज टाटा मोटर्स 800च्या प्लस आहे. आणि नंतर हिंमत होत नाही, नवीन लोकांची हिंमत होत नाही. तुम्ही जर 64ला घेतलेला 150च्या आसपास विकला आणि परत 160ला सुद्धा तुम्ही घेत नाही, वाढलाय, मी 64 पाहिलाय हे तुमच्या मनात राहतं. म्हणून हा माइंडसेट हळूहळू डेव्हलप झाला पाहिजे. चार्ट पॅटर्न तुम्हाला हेच सांगण्याचं काम करत असतात. हा, जर एखादी बॅड न्यूज आली किंवा सेक्टरच खराब झालं तर फॉल होणारच आहे. त्याच्यासाठी आपण आपले स्टॉप लॉस मेंटेन करतच चाललोय ना. स्टॉप लॉस आहेच आपल्याकडे. पण चार्टकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. आणि हा अतिशय उत्तम उदाहरण आहे या चार्टचं. पुढचे 4-6 महिने वॉच करा. पाहिजे तर आता तुम्ही आहेत सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. मी शुअर काय 100% बरोबरच येईल अशातला भाग नाही, पण याच्यावरती वॉच ठेवा. मी हे एचबीएल पॉवरच्या वेळेसही सांगितलं होतं, मी हे एचएससीएलच्या वेळेस पण सांगितलं होतं. मी जेव्हा जेव्हा माझे कोर्स झालेत ना, प्रत्येक वेळेस मी आयआरएफसी मागच्या वेळेस ओरडून मागच्या बॅचला तुमच्यापैकी कोणी नव्हतं कुठे, ओरडून सांगितलं होतं आयआरएफसी घ्या, 50ला घ्या. आपल्यात एक व्यक्ती आहे ज्याला 50ला असताना सांगत होतो घे रे बाबा, नाही घेतलं. का? कारण का आपलं माइंडसेट या पद्धतीचं आहे ना, आपण त्या चार्ट पॅटर्नचा रिस्पेक्ट करत नाही. मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही चार्टचा रिस्पेक्ट करा, चार्ट तुमचा रिस्पेक्ट करेल. तुम्ही अगोदर नका ठरवू, घडू द्या, पण तुमच्याकडे प्रिपरेशन पाहिजे. तुम्ही ठरवत नाहीये, तुम्ही प्रिपरेशन, कारण का हे दिसतंय ना, एवढ्या वर्षाचं काम आहे, हे दिसतंय तुम्हाला की हा ब्रेकआउट येऊ शकतो तर हा का नाही येऊ शकतो. या पद्धतीने डेव्हलप करायचे स्वतःला. प्रत्येक चार्ट पॅटर्न मध्ये या पद्धतीने तुम्हाला स्वतःला डेव्हलप करता आलं पाहिजे. मार्क करून ठेवा वाटलं तर, हा जो आहे ना, हा मार्क करून ठेवा. 1 वर्षानंतर आपण पाहूयात की कुठे असेल.